विधानसभेची पायरी चढतो आणि अनेकांच्या अपेक्षा आपल्याप्रती वाढत असतात. त्या अपेक्षांची पूर्तता करत असताना विकासाची गंगा आपल्या मतदारसंघापर्यंत न्यावी, ती न्यायची कशी, हा मध्यम मार्ग खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सापडणार आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून. नव्यानंच आमदार म्हणून पायरी चढत असताना आपली जबाबदारी निश्चितपणे वाढलेली असते. सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्या अपेक्षांची पूर्तता करत असताना अभ्यास महत्त्वाचा असतो. तो अभ्यास करत असताना कुणाचा तरी हात, कुणाचं तरी मार्गदर्शन आवश्यक असतं, फक्त ज्येष्ठांचं किंवा पुस्तकांचं. मित्रांनो, आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून हीच भूमिका या ठिकाणी समजून घेणार आहोत. हा सुंदर असा मिलाप या ठिकाणी घडून आलेला आहे सन्माननीय हेमंत पाटील साहेबांनी. आपण बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होता. मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मला इथे कार्यक्रमाची सुरुवात होण्याआधी सर्व आदरणीय पाहुण्यांचं मनापासून अभिनंदन करते. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमः. कुंदेंदु तुषार वस्त्रावृतासना या ब्रह्माच्युत सा मां पातु सरस्वती भगवती निशेष. यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आजच्या या नवनिर्वाचित आमदारांच्या जो मंच स्थापन होतोय त्याच्या उद्घाटन प्रसंगी असलेले आमच्या सर्व तरुणांचं प्रतिबिंब ज्यांच्यामध्ये आहे असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमच्या सर्वांचे अध्यक्ष, माफ करा, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, शिवसेनेचे नेते तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासभाई कदम साहेब, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय टोपे साहेब, सन्माननीय महादेवजी जानकर साहेब, प्रधान सचिव श्री कळशे साहेब आणि इथं जमलेले सर्व, झाला उल्लेख झाला, इथं जमलेले सर्व माझे नवीन निवडून आलेले आमदार मित्र, आमच्या भगिनी, सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो. सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. एवढे उमेदवार असताना आपला चेहरा मतदारांना भावला म्हणून आपण इथं निवडून आलो.
परंतु इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही लॉबीमध्ये भेटतो, बोलतो, तेव्हा सुचलं की नवीन आमदारांचं आमचं एक मंच असावं. सगळ्यांच्या नवीन निवडून आलेल्या आमदारांच्या काही व्यथा आहेत, काही सूचना आहेत आणि मग एकमेकांशी बोलत असतो. आणि मग अशा वेळेस कल्पना आली. शरद सोनवणे होते, त्याच्यामध्ये भरणे साहेब होते, राहुल कुल होते, आमचे उन्मेष पाटील होते, ही सगळ्या पक्षांची, आहिरे साहेब होते, आमचे प्रकाश आंबेडकर होती, सर्व पक्षीय मंडळी होती. आणि कुठेतरी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, या भावनेतून आम्ही सगळे लोक गेल्या 2 महिन्यापासून हे ठरवत होतो. तर म्हणजे कळसे साहेब, आपण पहिलं शिबिर घेतलं, 3 दिवस शिबिर घेतलं, अतिशय मोलाची मार्गदर्शन झाले, खूप सारा चांगला उपयोग आम्हाला झाला. दिल्लीमध्ये पण शिबिर झाले. परंतु जे काही याच्यामधनं आउटपुट मिळायला पाहिजे होतं ते आउटपुट आम्हाला मिळत नाही. लोकांच्या अपेक्षा, आपण अनुभव घेत असाल की अतिशय सगळ्यांकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोकांना असं वाटतं की आमदाराकडे गेलं किंवा आमदाराचं पत्र दिलं तर ते ताबडतोब काम झालं पाहिजे. आम्हालाही तसं वाटायचं. परंतु अनेकदा आम्ही पत्र देतो, फोन करतो, परंतु कामं होत नाही. मग आम्हाला वाटलं की मंत्री महोदयांचे पत्र गेले, त्यांच्या सह्या झाल्या तर काम होतात. असंही केलं तरी अनेकदा कामं होत नाही. मग सरकार चालवतो कोण, अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या मनामध्ये पाडला. तेव्हा असं लक्षात आलं की ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, ही यंत्रणा हे सगळं सरकार चालवत असते. त्या आपल्या पहिल्या शिबिरामध्ये उल्लेखही झाला. प्रशासन जे असतं घोड्यासारखं असतं, त्याच्यावर मान मारली पाहिजे. खडसे साहेबांनी उल्लेख केला, बैलासारखं प्रशासन असतं. हे सगळं उल्लेख याच्यामध्ये झाला. परंतु कामाच्या संदर्भामध्ये सीएम साहेबांचं मनापासून मी अभिनंदन करतो की अनेकदा आम्ही सीएम साहेबांकडे जातो पत्र घेऊन, नेहमी स्मित हास्य करत, सन्मानाने सगळ्या आमदारांना विचारत, एन्डॉर्समेंट करतात, बोलवतात. परंतु पत्राच्या पुढचा जो प्रवास आहे मंत्रालयातला, थोडासा प्रवास तिथं हळूहळू अशा पद्धतीनं चालू होतो. आणि मग कुठंतरी काही अडचणी आमच्यासमोर निर्माण होतात. आपण बघताय, कळसे साहेबांनी आम्हाला पहिले खूप सारी पुस्तकं दिली. कालही अर्थसंकल्पाची बॅग भरून पुस्तकं आम्हाला आली. अनेक जणांनी बॅग जशाल तशी आम्ही नेऊन ठेवली, काही लोकांनी कपाट्यामध्ये ठेवून दिली, बॅग घेऊन घरी गेलो. दुर्दैवाने वाचायची इच्छा जरी असली तरी सगळ्यांना वेळ सारखाच आहे, तेवढ्याच देवाने 24 तास सगळ्यांना सारखे दिलेले आहेत. परंतु आपल्या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं एवढा व्याप आहे. सकाळी उठलं की 100-200 माणसं घरापुढे येणार, वेगवेगळी समस्या सांगणार, दिवसभरांच्या त्यांच्या अडचणी, हॉस्पिटल्स, दवाखाने असतील, पोलीस स्टेशन असतील, लग्न, मयत, तिरवी, याच्यामध्ये कधी रात्रीचे 12 आणि 1 वाजतात आणि याच्यामध्ये अभ्यास करायचा राहून जातो. आणि मग याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात. आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, वैयक्तिक कुठल्याही पद्धतीची कामं करू शकत नाही. आरोग्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांमध्ये दिसतात. लॉबीमध्ये मी बघतो 90% आमदार रक्तदाबाने, कोणी शुगरने गोळ्या खाताना अनेक आमदार मला तिथे दिसतात. ते असे अनेक आमचे वैयक्तिक प्रश्न आहेत. परंतु या फोरमच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं, मुख्यमंत्री महोदय, की सगळ्यांनी एकत्र यायचं, आपले जे प्रश्न आहेत याची एक चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर नवीन नवीन संकल्पना राबवणारे अनेक लोक आहेत. आता मी बच्चू कडू साहेब इथं नाही आहेत, गिरीश महाजन साहेब नाही आहेत, किंवा संजय राठोड यांच्या दवाखान्याच्या कल्पना असतील किंवा अपंगासाठी केलेलं काम असेल, या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत नवीन आमदारांना. आणि म्हणून दर महिन्याला आमचं एक सर्वांचं एक स्नेहसंमेलन झालं पाहिजे. या माध्यमातून ज्या काही नवीन संकल्पना असतात या संकल्पना मांडल्या गेल्या पाहिजेत आणि प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं या संकल्पनांच्या माध्यमातून काम झालं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, हे सगळं प्रशासनाचं काम बघत असताना एक दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण बघतो इतिहास भूगोल 80 मार्काचं शिकवलं जातं आणि नागरिकशास्त्र 20 मार्काचं शिकवलं जातं. परंतु तहसीलदारापासून, तलाट्यापासून तर सचिवापर्यंत आपलं काम पडत असताना नेमके त्या तलाट्याचे अधिकार काय आहेत, तहसीलदाराचे अधिकार काय आहेत, जिल्हाधिकाऱ्यांचे काय आहेत, सचिवाची कार्यकक्षा काय, हे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान तुम्हाला सांगतो आम्हाला नवीन आमदारांना नाही आहे. अनेकदा मी पहिल्यांदा विधानसभा भवनामध्ये उल्लेख सुद्धा केला होता की अनेक शासकीय निर्णय आहेत, परिपत्रक आहे, अध्यादेश आहेत, हे आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही लोक अनभिज्ञ राहतो, याच्यापासून दूर राहतो. सुधीर भाऊंनी एवढा मोठा अर्थसंकल्प वाचला आपल्यासमोर, त्याच्यात उल्लेख केला की 1288 योजना आहेत. कुठल्या योजना आहेत 1288? याच्याबद्दल
आपल्याला अनेक लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही, त्याची निकष काय, त्यासाठी पात्रता काय, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजणं अतिशय आवश्यक वाटतं. म्हणून या फोरमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण इथं आलो. आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो मुख्यमंत्री महोदय. रामभाऊ माळगीमध्ये आपण भाजपच्या सगळ्या सदस्यांचं तिथं 3 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं, पण बाकीच्याही सगळ्या लोकांची इच्छा याच्यामध्ये होती की आमचंही प्रशिक्षण झालं पाहिजे, आम्हाला पण शिकायला मिळायला पाहिजे. परंतु आता ते या माध्यमातून आम्ही सगळेजण त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांकडे अशा विशेष काही खूप आमच्या मागण्या नाहीत नवीन आमदारांच्या. परंतु इथं आमदार निवासला आल्यानंतर आम्ही बघितलं, किशोरप्पांनी आमच्या तक्रार केली. आंघोळ करत असताना बाथरूमला साबण लावायला गेले, दोन्ही कोपरं फुटले त्यांचे. एकीकडे डेप्युटी कलेक्टर लेवलचे अधिकारी तुषार, सुरुची, सुनती 2-2 हजार स्क्वेअर फीटामध्ये राहतात. आमच्या आमदारांकडे 40 लोक हॉरण्यामध्ये झोपलेले असतात. दवाखान्याची लोक येतात, विविध कामं घेऊन येतात, वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात आणि 3-3 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना थोडंसं जी काही राहायची व्यवस्था आहे, म्हणजे मतदारांची किंवा जे कोणी लोक येतात त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. अशा पद्धतीचं एक छोटं मागणं आपल्याकडे. इथं बाजूला सचिवालय जिमखाना आहे. सचिवालय जिमखाना अधिकाऱ्यांसाठी, परंतु आमच्या आमदारांचं आरोग्य तंदुरुस्त राहिलं पाहिजे याच्यासाठी कुठलाही जिमखाना नाही आहे इथं. त्याचबरोबर मागे आम्ही वाचलं वृत्तपत्रामध्ये की अभ्यास दौरा रद्द झाला मागच्या वेळेस. अनेक वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी टीका केली. पण काय हरकत आहे, आपल्याकडे दुष्काळ पडलेला आहे, इस्रायल सारखा देश आहे, आज तिथं नेहमीच पाण्याचं दुर्भिक्ष असतं, किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचा आपण उल्लेख करतो प्रत्येक वेळेस. जपान सारख्या देशात, अशा देशांमध्ये पाठवा आम्हाला नवीन आमदारांना, आम्हाला बघू द्या तिकडे कसं काय कशा पद्धतीने कामकाज चालतं. हेही आमच्या सगळ्या नाही. परवा सभागृहामध्ये गुलाबराव पाटलांनी खूप आमच्या सगळ्यांचं एक आमचे प्रश्न मांडणारं भाषण केलं. एकदा अधिकारी परीक्षा पास झाले की 60 वर्ष बिंदास नसतात. 60 वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांना सगळं चालू राहतं. पेन्शन आहे, भत्ता आहे, शनिवार रविवार सुट्टी आहे, नोकर चाकर आहे. परंतु आम्हाला दर 5 वर्षाला परीक्षा द्यावं लागते, आम्हाला पदोपदी परीक्षा द्यावं लागते. कुठल्याही प्रकारची लोकप्रतिनिधींना स्थैर्य नाही, सिक्युरिटी नाही, भविष्याबद्दल नेहमी त्यांच्या मनामध्ये चिंता असते. अशा पद्धतीचं आयुष्य आमचं लोकप्रतिनिधींचं आहे. म्हणून या फोरमच्या माध्यमातून एक चांगलं भविष्य निर्माण झालं पाहिजे, कायमस्वरूपी वारंवार निवडून आलो पाहिजे, इतर सगळ्यांची मागणी आहे. परंतु गुलाबराव पाटलांनी झेंडावंदनाचं फार महत्वाचं मांडलं की साधा तिथे सभापती झेंडावंदन करतो, परंतु आमदार बाजूला उभा राहतो. अशा या छोट्या छोट्या व्यथा घेऊन अनेक जणांची अनेक मागणी, हे सगळं एक बैठक आपण गेल्यानंतर आमची सगळ्यांची बैठक होणार आहे आणि यातून एक रचनात्मक, लोकोपयोगी आणि विकासात्मक कार्य ज्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आम्ही सगळी जी नवीन पिढी, नवीन लोक निवडून आलेले आहोत, ते केवळ आमच्या स्वतःसाठीच नाही, तर ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्या अडचणींचं, त्यांच्या भावभावनांचं प्रतिनिधित्व आमच्या हाताच्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणून आम्ही सगळेजण इथं एकत्र आलेले आहोत. 2 शब्दामध्ये आम्ही जे एकत्र आलो ते व्यक्त करतो. हे बंद रेशमांचे ठेवी जपून जीवा, हे बंद रेशमांचे ठेवी जपून जीवा, धागा अतुट हाची प्राणात गुंतवावा. बळ हेची दुर्बळांना देती पराक्रमाचे, तुटतील ना कधीही हे बंद रेशमाचे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या नवीन आमदारांच्या समोर आपले अनुभव शेअर करायचे. तुम्ही 5 मिनिटं आपल्या समोर बोलणार आहे. एकतर इथं ग्रामीण भागातलेच आमदार जास्त आहेत. आपल्याला सगळ्यांना लोकांनी निवडून दिले. आपण लोकांना आपण काय देतो त्यांच्या बदल्यामध्ये? निवडणुकीतले मेंटेनन्स सोडा, पण बाकी जे ज्ञात अज्ञात लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांचं आपण प्रतिनिधित्व करतो. त्यांना आपण काय देतो याचा विचार करणं गरजेचं आहे. मी विधानसभेमध्ये निवडून आलो नाही, पण
विधान परिषदेचा सदस्य झालो आणि मी आमदार झाल्यानंतर 8व्या दिवशी मी विचार केला की आपण गावामध्ये पैसा दोन गोष्टीने येतो. एक तर गावातल्या माणसाचा घाम विकून आणि दुसरं गावातल्या मालाचं मोल विकून. मोल आणि घाम या दोन गोष्टी. मुंबई श्रीमंत काय आहे तर मुंबईमध्ये पिकणारी गोष्ट ही महाग विकते म्हणून मुंबई श्रीमंत आहे. गाव का गरीब आहेत तर गावात पिकणारी वस्तू ही स्वस्त विकली जाते म्हणून गाव गरीब आहे. आता एवढे सगळे आमदार आहेत. मला अॅग्रोवननी मी माझं कौतुक करणार नाही पण अॅग्रोवननी एका वर्षामध्ये 14 अग्रलेख माझ्यावर लिहिले. एक अग्रलेख त्याने असा लिहिला होता की राज्य शेतमाल समिती नावाचा प्रकार अस्तित्वात आहे असं अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांनी जवळपास विसरलं होतं. या राज्य शेतमाल भाव समितीचे पायरी चढणारे पहिले अभ्यासक आमदार पाशा पटेल ठरले असं कौतुक माझं अॅग्रोवननी केलं. मी तुम्हाला मुद्दाम या विषयावर सांगणार आहे की गावातली गरिबी खरंच कशावर अवलंबून आहे. तर मी ज्यावेळेस आमदार झालो आणि मला त्यावेळेस जून महिन्यामध्ये कृषी विद्यापीठाच्या वतीनं मला काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर फक्त 2007 मध्ये जिथं 200-250 रुपये मजुरी होती गावामध्ये 250-300 रुपये तिथं 60 रुपये शेतीमालाचा भाव धरून म्हणजे 60 रुपये मजुरी धरून शेतीमालाचा भाव निघत होता. मी इथं जर भाताचा जर कोण आमदार असेल भात भागातलं कोण आहे का इथं भातातलं 3 जण आहेत तर भातवाल्यांना अजून एक आले 4 झाले म्हणजे 4-5 झाले भातवाले. मी फक्त भातवाल्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे की 1 किलो भात तयार करायला 1 किलो तांदूळ तयार करायला 4400 लिटर पाणी लागते. 1 किलो भात तयार करायला 4400 लिटर पाणी लागते आणि 2.5 एकर जमिनीमध्ये जे भाताचं पीक घेतलं जातं तर 3 महिने पाणी द्यायचा खर्च 5 रुपये 45 पैसे धरून भाताची किंमत ठरते. सगळ्यात दुर्दैव एका गोष्टीचं आहे की गेल्या वर्षी 2770 रुपये राज्य शेतमाल भाव समितीने दिल्लीच्या कृषी मूल्य आयोगाला महाराष्ट्रातल्या भाताची किंमत किती आमदारांना मला माहिती आहे मला माहिती नाही. आपण सगळेच कार्यकर्ते होतो परंतु आपण लक्ष देत नाही. महाराष्ट्राच्या राज्य शेतमाल भाव समितीने 2770 रुपये गेल्या वर्षाच्या भाताला मिळाले पाहिजे असं दिल्लीला कळवलं आणि दिल्लीने दिलं 1345 रुपये. 45-60 म्हणजे परत 1, 2, 3 त्याचे ग्रेड लिही तिथेच होत्या फक्त जे ढोबळ आहे ते सांगतो तुम्हाला 1345 रुपये दिले आणि 2770 ठरल्यानंतर 1345 मिळाले. 2770 मध्ये 5 रुपये 45 पैसे पाण्याचा खर्च आहे तर मग 1345 ला काय असेल एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे राजकारण सोडा पक्ष सोडा. मी ज्या समाजामध्ये जन्मले मी ज्या गावात जन्मले ज्या लोकांनी मला प्रेम केले म्हणून ज्यांच्यामुळे मी मोठा झालो म्हणजे जर समजा आपल्यापैकी जर नशिबानं आता काही राजा महाराजाचे लेकर आहे सोडून त्यांचा मी उल्लेख करणार नाही परंतु आता हे शिरोळचा आमदार चुकूनच आलेला आहे सभागृहामध्ये लाठी लागूनच. असे लाठी लागलेले लई लोक आहेत की ह्या सगळ्या लाठी लागलेल्या लोक आम्ही लोकांनी जर समजा आम्ही आमदार नसतो मी जर आमदार नसतो तर मला शेतामध्ये कामच करावं लागलं असतं आणि शेतामध्ये काम करत असताना आपले वर्गमित्र गावामध्ये जे काम करतात किंवा गावामध्ये राहतात त्यांची अवस्था बघा 50 मी आता तुम्ही सूचक मी अनुमोदन वा 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 म्हणजे मग अर्जुनरावनी नानाचं एवढं मोठं सत्कार केलाय बोलण्यानं. मी अर्जुनराव म्हणजे चांगला बोल आहे अर्जुनराव वादच नाही त्याच्यामुळे अर्जुन स्थापना केली होती आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये शरद जोशीचं 1980 ला ज्यावेळेस आंदोलन झालं या आंदोलनाची दखल घेऊन देशामध्ये एकमेव राज्य महाराष्ट्र ज्या डॉक्टर अशोक गुलाटीनं ज्यावेळेस हा विषय सांगितला त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना चमत्कार सांगतो की डॉक्टर अशोक गुलाटी एवढा मोठा माणूस 2 दिवस माझ्या 2500 लोकवस्तीच्या गावामध्ये 2 दिवस त्या माणसाने वेळ काढलं. महाराज मला गोयल साहेबांनी सांगितलं की त्या माणसाबरोबर जर तुम्ही दोस्ती केला तर काहीतरी होईल. त्यांची आमची गाठ झाली. तुम्हाला मी चमत्कार सांगतो कैलासवासी लालबहादूर शास्त्रींनी या देशातल्या 2 केंद्रामध्ये वर्षाला 3 मिटिंगा होतात कृषी मूल्य आयोगाच्या. एक खरीपाची एक रब्बीची एक ऊसाची आणि एका बैठकीचा माणूस दुसऱ्या बैठकीला जाऊ देत नाही दुसऱ्याचं तिसऱ्या बैठकीला जाऊ देत नाही म्हणजे उगा हऱ्या मुंबई बघून यायचं म्हणजे दिल्ली बघून यायचं आणि त्याचं कोणाला काही कळायचं नाही. कदाचित या देशामध्ये 3 वर्ष सलग 3 बैठकाला जाणारा कदाचित मी एकमेव भाग्यवान असेल म्हणून मला त्याच्यातली डेप कळली. हा विषय वाढवायचा मी कसा प्रयत्न केला मी हा विषय समजून घेतला. मी महाराष्ट्रातला विषय समजून घेतला आणि दिल्लीच्या कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर हक
यांना मी बोलवलं माझ्या कॉलेजमध्ये. 2 दिवस त्यांच्यावर चर्चासत्र घेतलं मी. आणि मी हा सगळा विषय, अधिकारी सुद्धा काही खूप चांगले असतात, खूप चांगले असतात. आपल्या महाराष्ट्राचे जे कृषी सचिव आहेत गोयल साहेब, मी यांचं मुद्दाम नाव घेतो. मी यांच्या समोर जो विषय मांडला त्यांनी मला सांगितलं की कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक गुलाटी, म्हणजे ज्या माणसाला अमेरिकेमध्ये महिन्याला 1 कोटी रुपये पगार होती, जवळपास त्यांनी 100 पुस्तकं तरी लिहिलेली आहेत. चायनामध्ये औद्योगिकरण कशामुळे झालं आणि तेवढी प्रसवलं. मला गोयल साहेबांनी सांगितलं की त्या माणसाबरोबर जर तुम्ही दोस्ती केला तर काहीतरी होईल. त्यांची आमची गाठ झाली. तुम्हाला मी चमत्कार सांगतो, कैलासवासी लालबहादूर शास्त्रींनी या देशातल्या स्थापना केली होती. आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये शरद जोशीचं 1980 ला ज्यावेळेस आंदोलन झालं, या आंदोलनाची दखल घेऊन देशामध्ये एकमेव राज्य महाराष्ट्र, ज्या डॉक्टर अशोक गुलाटीनं ज्यावेळेस हा विषय सांगितला त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना चमत्कार सांगतो की डॉक्टर अशोक गुलाटी एवढा मोठा माणूस 2 दिवस माझ्या 2,500 लोकवस्तीच्या गावामध्ये 2 दिवस त्या माणसाने वेळ काढलं महाराष्ट्रातल्या. आणि मग पहिल्यांदा या देशामध्ये एक प्रयोग झाला. शेतकरी नेते, केंद्रीय कृषी मूल्य आयोग, राज्य शेतमाल भाव समिती, 4 कृषी विद्यापीठाचे इकॉनॉमिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि टोपे साहेब वरिया, मी संयोजक होतो 2 मिनिटासाठी. आणि म्हणून सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून नाही आता माझ्या हातात माही करावं साहेब, मी काही करू शकतो. आणि म्हणून की सगळे नेते मंडळी आलेले आहेत. आणि या सगळ्या नेते मंडळीचा आपण जरा टाळ्या वाजवून जरा आणि झाला तुम्ही. आता तुम्हालाच लोक टाळ्या वाजवतात, तुम्ही टाळ्या वाजवायचं विसरून गेलो सुद्धा कोण येणार नाही. म्हणून आपण आपली भूमिका कधी सोडायची नसते, आपण कार्यकर्ते आहोत. म्हणून हा या परत व्यासपीठावरच्या सगळ्या सन्मान्य मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो की समर्थन करायला आलात. काय विमानात नको ते नको ते सांगत बसत नाही. आणि म्हणून मी आपली सगळ्याची रजा घेतली. म्हणून मी बोललोय फक्त जाता जाता एकच की पाण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी गंभीर व्हावं. आदरणीय हरिभाऊ बागडे नाना आपले विधानसभेचे अध्यक्ष, ते पाण्यामध्ये खूप मोठं काम केलं. आदरणीय पाशा पटेल साहेबांच्या मार्गदर्शनानंतर सन्माननीय परिवहन मंत्री दिवाकरजी रावते साहेब यांचा सन्मान सत्कार करतील सन्माननीय उमेश पाटील साहेब. मी त्यांना विनंती करते, आमदार सन्माननीय उमेश पाटील साहेब. आणि मी विनंती करतोय सन्माननीय रावते साहेबांना कृपया त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय सन्मान आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष आमचे नाना, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अर्जुनरावजी शेजारी, पक्के शेजारी. अर्जुनरावांचा उल्लेख आता भाषाने जो काय केला त्याबद्दल मला चिंता वाटायला लागली. नवनिर्वाचित प्रथम निवडून आलेल्या आमदारांच्या संदर्भातलं आजचं एकत्र येणं एक चांगली संकल्पना प्रथमतःच विधिमंडळाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत त्याच्यापेक्षा आम्ही विधिमंडळातल्या एक सदस्य आहोत. आणि विधिमंडळामध्ये पाऊल टाकल्यानंतर जनतेने माझ्यावर जी काही जबाबदारी टाकलेली आहे, अपेक्षित ती घेऊन मी विधिमंडळात येतो. आणि हे एक असं न्याय मंदिर आहे की मनापासून एखाद्या प्रश्नाला झुंज द्यायचं ठरवलं तर त्याला न्याय मिळवण्याचे सामर्थ्य असलेले सभागृह आहे. आणि करत असताना
मी सुरुवातीला असं म्हणालो की पक्षाच्या पुढेकडे जाऊन सर्व नवनिर्वाचित आमदार एकत्र आल्यानंतर मी सभागृहात पाऊल टाकल्यानंतर मी ज्या तत्वप्रणाली या सभागृहामध्ये पाऊल टाकले त्याचाही विसर पडता कामा नये, ही एक जबाबदारी नैतिक असते. ज्या पक्षाकडनं निवडून आले त्या पक्षाच्या नेतृत्वाने मला दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला स्वीकारून जनतेने मला निवडून दिलेला आहे, हा एक भाग असतो. तो कधी वापरायचा, तो कधी सांभाळायचा. आणि आमदार म्हणून मी माझ्या भागातले प्रश्न मांडत असताना माझ्या भागातल्या कुठल्या प्राधान्यक्रमाला मी महत्व देऊन या विधिमंडळाच्या माध्यमातून न्याय मिळवायचा, हे अत्यंत असं महत्वाचं असं माध्यम तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. 10.5 कोटी जनतेमधनं फक्त 276 आणि 288 आणि वरच्या सभागृहातले 76 एवढ्यांच्याच नशिबी जनतेला न्याय मिळवून द्यायचं भाग्य मिळतं. आपण विविध भागात येत असतो, प्रश्न विविध पद्धतीचे असतात. विदर्भामध्ये गेल्यानंतर पश्चिम विदर्भ हा मराठवाड्याशी एवढा जवळलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये, प्रकृतीच्या बाबतीत. तर पूर्व विदर्भ एकदम वेगळ्या मानसिकतेमधला आहे. पूर्व विदर्भातून येणाऱ्या आमदारांवर हिंदी भाषिक एक अशा वेगळ्या पद्धतीची छाप असते. तर परिपूर्ण शेतकऱ्यांची अशी पश्चिम विदर्भामध्ये असते. आणि मराठवाडा हा एका झुंजेतनं निर्माण झालेला मराठवाडा आहे. मराठवाड्याच्या जनतेची मानसिकता आता नवीन तरुण पिढी आली ती त्यांच्या पुढ्यातनं ती निजामशाहीतून निर्माण झालेल्या अत्याचारातनं एक झुंजलेल्या पिढीचा मराठवाडा असं एक वेगळं चित्र असते. त्याच वेळेला महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक धार्मिकतेचा साथ घेऊन निर्माण झालेला एक वेगळा असा तो प्रांत आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर ते राम आणि अमुक त्या संदर्भामधून ते सगळं चालू राहण्याचं असतं. मग त्याच्यानंतर पलीकडे गेल्यानंतर मुंबई या क्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रगल्भता विकासाची प्रगल्भता काय असते याची एक जाणीव मुंबई ठाणे आणि त्या परिसरात गेल्यानंतर तो कोकण एक आपला कसा समृद्ध नसला तरी समृद्धीचं एक असं आवरण देणारा आणि सामर्थ्य देणारं की वेगळं कोकण असते. आणि त्याच्या पलीकडे आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर कृषी क्षेत्राचं सामर्थ्य निर्माण करून परिपूर्णता झाल्यानंतर आपण जेवल्यानंतर हा ढेकर देतो तसं राजकीय नेतृत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य पश्चिम महाराष्ट्रात. अशा या विविध भागाने नटलेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व घेऊन आपण सभागृहाचे येतोय. मी एवढ्या करता सांगतोय, एक माझी अशी खंत नेहमी निर्माण झाली. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नेतृत्व निर्माण झाले, महाराष्ट्राचे नेतृत्व निर्माण झाले. ही जुनी सगळी नावं आपण घ्यायला मग यशवंतराव चव्हाणांपासून जी सुरू होते ती सगळी आपण बघितलं. हे पश्चिम महाराष्ट्रामधलं नेतृत्व झाले, मुंबईतनं नेतृत्व निर्माण झाली, विदर्भातनं नेतृत्व निर्माण झाली, मराठवाड्यातनं नेतृत्व निर्माण झाली, पण ते महाराष्ट्राचा विचार करणारे नेतृत्व निर्माण झाले. प्रत्येक ठिकाणी उत्तुंगता होती. पण त्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व फक्त म्हणजे बघा तुम्ही विलासराव देशमुख म्हटलं की ते मराठवाड्याचे, अशोक चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मराठवाड्याचे, असं म्हणजे महाराष्ट्रव्यापी नेतृत्व गेल्या जशा 15 वर्षामध्ये निर्माण का होत नाही मी विचार करतो. त्याच्यात नेतृत्व नाही असं म्हणणार नाही विधिमंडळात. आणि विधिमंडळात आम्ही बारकाईने बघितलं तर प्रत्येक आमदार हा आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मला कसं मिळेल, काम मिळेल, माझ्याकडे न्याय कसा मिळेल, त्या भागामध्ये कसं याच्याकरता तो जो त्या मतदारसंघातून मग विधिमंडळात आल्यानंतर
विविध भागातल्या समस्या जेव्हा आमदार मांडत असतात तेव्हा काल परवा आमच्याकडे असं एक झालं की आता एक तर नवीन निवडून आलो आपण कुठल्या नागपूरच्या अधिवेशनात होतो 2-3 आठवडे ते एकदम नवले होते नक्की काय चाललंय कळत नव्हतं. त्याच्यानंतर आत्ता आलो 2-3 आठवडे झाले. आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला बोलू दिलं जात नाही, आमच्यावर अन्याय होतोय. विधिमंडळ हे 5-5 वर्षे 2-2 टर्म काढण्याचं रामदास भाईने असं म्हणाले कळायला की 2-2 टर्म काढल्यानंतर सुद्धा विधिमंडळ करायला खूप वेळ लागतो. पण नवनिर्वाचित आमदारांनी किमान असं ठरवायचं की 2 अधिवेशन 2 मिळेल तिथे बोलीन, जमेल तसं बोलीन, चुकलो तरी चालेल, त्या चुकांना आपण सुधारतो. तो संबंधी घेत असताना मी अत्यंत बारकाव्याने ज्येष्ठ मंडळी कोणतं निरीक्षण करीन. आता माझ्या टेबलावर असलं काय पाहिजे, मी जेव्हा बसतो माझ्या पुढ्यात तर माझ्या पुढ्यात नक्की असलं काय पाहिजे. ते कळसे बसले आहेत आमचे, तर माझ्या विधिमंडळाच्या नियमाचं पुस्तक माझ्या हातात तिथे टेबलावर असलं पाहिजे पुढे. ज्या वेळेला जुने सदस्य, सर्व सदस्य, ज्येष्ठ सदस्य यावेळेला उभे राहतात आणि अध्यक्षांची झुंज घेतात, मी या नियमाने बोलतोय, मला ह्या नियमाने होते, अध्यक्ष कुठल्या नियमाखाली उभे राहिले सांगा मला पहिला. तो नियम बोलतो, आपण लगेच काढायचा, वाचायचा, एक सवय लागते नियम. तो नियम डोक्यात बसतो आणि मग आपल्याला वेगवेगळ्या जे बारकावे आहेत विधिमंडळातले आयुध वापरण्याचे सामर्थ्य आहेत ते आपल्याला हळूहळू आत्मसात व्हायला होते. ते सवयीनेच करावं लागतं, तोंडपाठ करून होत नाही. का आपण सगळं निरीक्षण करायचं ज्येष्ठ उभे राहिल्यानंतर. एखाद्याला मध्येच थांबवायचं असेल ते कला आहेत, राजकीय त्याचा कला कसं बी असतात. म्हणजे आता ही सगळी बुजुर्ग मंडळी आहे, तर आमचे विरोधी पक्षनेते त्याच्या असं लक्षात आलं की समोरच्याला ब्रेक मारायचा, काहीतरी म्हणजे काय, पण ते उभे राहताना आयुध असं वापरतील की अध्यक्षांना त्यांना नाकारता येणार नाही. आता आमच्या विधिमंडळामध्ये दुष्काळावर चर्चा चालू होती. आमच्या सदस्यांमध्ये ज्येष्ठ सदस्य उभे राहिले, मध्ये बोलायला लागले, मध्ये शेवटी उत्तर देणारे आमचे माननीय मंत्री म्हणाले बघा तुम्ही तुम्हाला जे काय विचारायचे ते माझा प्रश्न उत्तर दिल्यानंतर बोला, माझं मध्ये लिंक तोडू नका. लिंक तोडण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असते ना तो फार राजकीय म्हणजे सभागृहामध्ये हवाई होतो, कारण त्याला तो विचार तोडून कुठेतरी ब्रेक असतो. तिथे तुमचा पक्ष त्रिपक्षीय विचाराने तिकडे त्या पद्धतीने जी एकमेकाची खेळी असते पण ती अत्यंत चतुरपणे वापरायची असते. हे शिकण्याकरता वेळ लागतो, हे शिकण्याकरता वेळ लागतो. आणि म्हणून मग ह्या सगळ्या माध्यम जाताना आता दिलीप वळसे पाटील म्हणजे आमची शिवशाहीचं राज्य होतं त्यावेळेला सर्वात जास्त सभागृहामध्ये काळजी कोणाची घ्यायची. मुख्यमंत्र्यांनी मला पण बोलून सांगितलं होतं की आर.आर. रावा आणि दिलीप वळसे पाटील उभे राहिले तर लक्ष ठेवायचं. तुम्ही फार सुखी आहात. ती वेळ अशी होती की आपला प्रश्न लावायचा असेल तर पहाटे 5 वाजता येऊन लाईन लावायला लागायची. पहाटे 5 वाजता येऊन आणि आमदाराला जेव्हा लागायचं म्हणून त्या पीएला बिचारा झोपेत ना उठून तो लाईनीत उभा करायचा आणि मग 7:30-8 वाजता काहीतरी बॅलेटचं असेल त्यावेळेला मग आमदारांनी येऊन उभं राहायचं ते द्यायचं. बरोबर ना भाई, तसंच होतं ना. तुम्ही फार भाग्यवान आहात, तर तसं तुमच्या नशिबी नाहीये. आता बॅलेट आहे परत, यांचं पण असेल बॅलेट काढतो. आता पद्धती सुधारणा झाल्या, त्यातून कसून मिसून झालेली हे सगळं नेतृत्व. माझा प्रश्न लागला याच्यात किती आनंद असायचा. माझा प्रश्न लागला माननीय खाली बसा सर, खाली बसा सगळ्यांनी, खाली बसा, खाली बसा. आता आपल्याला SMS येतात, कोणत्या वेळा काय SMS येतात. कळसे साहेब आले SMS पाठवतात तुमचं बॅलेट कधी आहे. तुमच्या ठरावाचं बॅलेट 2-3 काहीतरी हजर असतात, बाकी कोण येत नाही. ते काय चालत चालते, तो जातो हजर धरून, तो आपला प्रश्न लावून घेतो. प्रत्येक आयुधाला महत्व आहे सदनातल्या.
त्याच्यात माझा प्रश्न लागला गेला पाहिजे. मग मला प्रश्न नाही लागला तर माझे लक्षवेधीत तरी प्रश्न आला पाहिजे. लक्षवेधीत नसेल तर आणखीन 93 मधनं आला पाहिजे, 93 नसेल तर अवचित्यातनं आला पाहिजे, अवचित्यात नसेल, अशा विविध आयुध आहेत. पण तो प्रश्नाचा पाठलाग करत राहणं आणि त्याच्यातून उत्तर मिळवणं सरकारचं उत्तर मिळवणं हेच कसं होईल. ते एकदा मिळालं ना की मग त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला भविष्यात काय मिळतो. अधिकाऱ्यांना एकच माहिती असते की मंत्र्यांनी माझ्यावरती आमच्या खात्याच्या वतीने हे जे काय उत्तर दिलं ती जबाबदारी माझ्यावर आहे, मंत्री उत्तर देऊन मोकळा झालेला आहे. हा पाठपुरावा एवढं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून मग हे सगळं अभ्यास न करता 1-2 अधिवेशन आपण निरीक्षण केलं पाहिजे. आमचे जुने काही आता तिथे पहिला निवडून आता अर्जुन खोतकर आहेत, आमचं सगळे मंडळी आहेत. आणि मग तुम्हाला नंतर असं लक्षात येईल खालच्या सदनामध्ये तर तुम्हाला बोलायला खूप संधी, म्हणजे अशी एरवी बोलायला 2 मिनिटं 3 मिनिटच मिळते, पण संख्या मोठी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही 288 आहात. मी कधी कधी विचार करतो की पार्लमेंटमध्ये 500च्या वर आहेत. तिथे काय होत असेल तर मला मिळाले 3 मिनिटं म्हणजे खूप मोठी आहे. या 3 मिनिटात अजून कशी करणार. आणि मग विधेयकं असतात. मी जाता एवढंच सांगेन की आपले मुख्यमंत्री ज्याला आता उत्तर द्यायला उभे राहतात, कुठलाही विषय असला ते अत्यंत सखोल त्यांना ज्ञान आहे त्या पद्धतीने ते उत्तर देण्याचं कारण गेल्या 10-15 वर्षामध्ये त्याच्या अगोदरपासून त्यांनी असा एकही विषय सोडला नाही की ज्या विषयावर ते सभागृहात उभे राहिले नाही, ज्या विषयावर त्यांनी ते बोलण्याकरता अभ्यास केला नाही आणि विषय सोडून कधी बोलले नाहीत. म्हणून विषय सोडून बोलायचे नाही याकरता त्यांनी केलेला अभ्यास, त्याचा पूर्ण फायदा त्यांना नुकता आता मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर मिळतोय. म्हणून ते आज समोरच्या पूर्ण विरोधी पक्षाला नामोहण करू शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्या उत्तरामध्ये निर्माण झालेलं आहे. हे सगळं त्या उद्योगती हे व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ तुम्हाला मिळालं आहे. मी सुरुवात सांगितलं की आपण भाग्यवान आहोत. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामधनं आपल्याला हे सगळं भाग्य मिळालं असेल ते आपल्या पक्षप्रमुखांना मिळालेलं आहे, जनतेमुळे मिळालेला आहे. मग त्याचा उपयोग आपल्याला जनसेवेकरता करत असताना वाद किती घालायचा, विवाद किती निर्माण करायचा याच्यापेक्षा प्रश्न मांडण्याकरता, माझ्या भागातली समस्या निर्माण करण्याकरता आणि महाराष्ट्रातील प्रश्नाचे जाणून घेण्याकरता मला सदनामध्ये बसलं पाहिजे, मला सदनामध्ये ऐकलं पाहिजे आणि मी सदनाला काय ऐकायला येईल अशा प्रकारचं एक अभ्यासपूर्ण माझं वक्तृत्व नेतृत्व निर्माण केलं पाहिजे. ही भावना मी तुमच्यापुढे व्यक्त करतो आणि अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं करतो. भावी महाराष्ट्रातले आपण सगळे तरुणात अशा पद्धती एवढे तरुण आहेत की आणखीन 4, 5, 6 तारखेपर्यंत तुम्हाला निवडून या सदनामध्ये काम करायला मिळेल. म्हणून आपण एक चांगले तल्लक असे अभिमान वाटावा महाराष्ट्राला, असे आपण आमदार तर निर्माण होऊच, पण महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेलं एक वेगळं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि आपापल्या भागातील आपल्या पक्षाला मिळेल अशी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोड्या वेळ मला भाई आपण वाटलं की शिबिरात भाषण करता का, थोडासा ट्रॅक झाला होता आपला. आणि ते 50 वर्षाचे या अतिशय अभिनव अशा उपक्रमाचे अध्यक्ष, या समारंभाचे अध्यक्ष, आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले जुने सहकारी भाई रामदासजी कदम, माझे सहकारी राजेश टोपे, सन्माननीय